प्रश्न आपण थोडा महाराजांच्या वैयक्तिक जीवनाकडे जरा बघूया. कारण ही बाजू सहसा कोणी चर्चा करत नाही. कारण साहजिकच आहे, की शिवाजी महाराज म्हटलं, की शौर्य, धैर्य, चातुर्य ह्याच एवढ्या गोष्टी आहेत, की महाराजांच्या परिवाराबद्दल म्हणजे अर्थातच छत्रपती संभाजी राजे किंवा छत्रपती राजाराम राजे हे सोडलं तर शिवपरिवारातल्या बाकी गोष्टींबद्दल आपण कधी फारसं जाणून घेत नाही किंवा उल्लेखही तेवढे मिळत नाही. शिवाजी महाराजांना एकंदरीत आपल्या सगळ्या त्यांच्या जीवनाचा विचार करता काही गोष्टी आधी त्या समजून घ्यायला हव्यात. शिवाजी महाराजांना 8 पत्नी होत्या. त्या अष्टराज्ञी आहेत. एक लक्षात घ्या, महाराजांच्या जीवनामध्ये जे स्त्रियांचा समावेश आहे, हे फक्त आणि फक्त त्यांच्या पत्नी रूपानेच झालेलं आहे. बाकी इतर कुठेही महाराजांचं नाव कुठल्याही स्त्रीशी संबंधित नाही. म्हणजे आपण त्यांच्या स्त्री दाक्षिण्याबद्दल दाखले देतो आहोत. आपण आपले महाराज म्हणून देतोच आहोत. पण शत्रू सुद्धा महाराजांच्या या गुणाबद्दल त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. आणि महाराज हे मातृभक्त होते, त्यामुळे राजमाता जिजाऊ त्यांच्यावरती असलेला प्रभाव, त्यामुळे स्त्रीच्या बाबतीत अतिशय आदराचं स्थान त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामधलं जे वैयक्तिक जीवनातलं स्त्रीचं जे स्थान आहे, ते फक्त पत्नी पदानुसारच असलेलं दिसून येतं. आता ह्या ज्या 8 पत्नी आहेत, त्यापैकी माझ्या अभ्यासानुसार मी सगळं मांडते आहे आणि मला जे काही ज्ञान माझ्या गुरूंकडून मिळालंय त्या माध्यमातून मी सांगते. पहिली पत्नी जी आहे, तो जो विवाह आहे, तो बंगळुरू प्रांती झालेला आहे आणि तो शहाजी राजांनी त्यांच्या पदरी असलेल्या शिर्के घराण्यातल्या सगुणाबाई शिर्के यांच्याशी करून दिलेला विवाह आहे. अर्थातच महाराजांचं वय त्यावेळेला जेमतेम 10-11 वर्षाचं असणार. कारण त्या काळच्या रीतीनुसार बालविवाह मान्य होते आणि त्याप्रमाणे तो विवाह झालेला दिसून येतोय. आता ज्या वेळेला हा विवाह झालाय सगुणाबाई शिर्क्यांबरोबर, त्याच्यानंतर शहाजी राजांनी विचार केलेला आहे, की आपण आपल्या मुलाला आणि पत्नीला महाराष्ट्रात पाठवावं. तेव्हा ते पाठवण्यापूर्वी विजापूरला आले आणि आदिलशाही दरबारात येऊन त्यांनी बादशाहला सांगितलं, की असं-असं मी यांना पाठवतो आहे. मी तर जात नाहीये, पण माझी जहागीर सांभाळण्यासाठी हे जात आहेत. आदिलशहाने त्याला मान्यता दिली, कारण शहाजी राजे महाराष्ट्रात येऊ नये ही त्याची इच्छा आहे. कारण शहाजी राजांचा स्वतंत्र बाणा तो ओळखून होता. ते कर्नाटकात आहेत, तर काही हरकत नाही. आणि ते त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी शहाजी राजांचा मुलगा म्हणून अर्थातच शिवाजी महाराजांचं वय बघितलं आणि त्यांच्या विवाहाबद्दल विचारणा केली आणि शहाजी राजांनी सांगितलं, की हो, विवाह झालेला आहे. कारण आपल्या धर्मरीतीनुसार पुत्राचा प्रथम विवाह हे आई-वडीलच करून देतात आणि नंतरचे त्यांचे विवाह हे त्यांच्या कर्तृत्वाने ते करू शकतात. त्या काळाचा विचार करता बहुपत्नीत्व मान्य असलेलं दिसून येतं. त्यामुळे त्यातले जे काही भाग आहेत 17व्या शतकातले, त्याची सांगड तुम्ही 21व्या शतकाशी एकदम घालू नका. त्या काळातल्या रीती-रिवाजांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, की त्यापाठी काही जे विचार आहेत ते. आता हे ऐकल्यानंतर आदिलशहाने म्हटले, "अरे असं कसं? मी त्या विवाहाला नव्हतो. त्यामुळे तो खेळ झाला, तो विवाह नाही. मी तुझ्या मुलाचा विवाह करून देणार." कारण शहाजी राजांवर अर्थातच त्यांची खूप मर्जी होती. आता शहाजी राजांना नाही म्हणता येणंच शक्य नाही, कारण बादशाह सांगतोय. त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं आणि मग बादशहानेच हा दुसरा विवाह जुळवून आणला. तो त्यांच्या पदरी असलेल्या निंबाळकर घराण्यातील कन्येशी आणि महाराजांची त्यामुळे दुसरी पत्नी आहे सईबाई निंबाळकर. निंबाळकर घराणं पण मातब्बर घराणं आहे आणि त्याचबरोबर शहाजी राजांचेही त्यांचे नातेवाईक संबंध आहेत. त्यामुळे साहजिकच आहे, की हा विवाह धूमधडाक्यात झाला आणि तो आदिलशहाने पुढाकार घेतल्यामुळे विजापूरला मोठ्या प्रमाणात झाला आणि त्या विवाहाची दखल त्यामुळे सगळ्यात जास्त प्रमाणात घेतली गेली. त्यामुळे सईबाई हे प्रथम पत्नी अशा प्रकारचा विचार रुजलेला दिसून येतो. पण प्रत्यक्षामध्ये महाराजांचा तो दुसरा विवाह आहे.
त्यानंतर महाराज जेव्हा महाराष्ट्रात आले आहेत त्यावेळेला शिवभारत सांगतंय की महाराज हे त्यांच्या श्रियांसोबत आले. श्रिया हा जो शब्द आहे त्यातला श्री जर दीर्घ असेल तर संपत्ती असा त्याचा अर्थ होतो, लक्ष्मी. आणि श्री ह्रस्व असेल तर त्याचा अर्थ पत्नी होतो. आणि श्रिया असं अनेक वचन रूप आहे, त्यामुळे अर्थातच एकापेक्षा जास्त पत्नींसोबत ते आलेले आहेत. आता इथे आल्यानंतर मग ज्या वेळेला पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ह्या जहागिरीवर ते आले आणि त्या ठिकाणचा कारभार संभाजी मोहिते पाहत होते, सुप्याच्या परिसरात वगैरे. तर त्यांच्याशी बरोबर आल्यानंतर त्यांना राजी राखण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी आणि इकडच्या लोकांबरोबर जुळून घेण्यासाठी जिजामातांनी प्रयत्न सुरू केले, कारण महाराज त्यावेळेला लहान आहेत. आणि हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की मोहिते घराण्याशी आपल्याला सोयरीक जुळवून घ्यावी लागेल, कारण संभाजी मोहिते यांचीच बहीण ही शहाजी राजांची दुसरी पत्नी आहे. आणि त्यामुळे जिजामातांनी मोहिते घराण्याला आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून महाराजांचा तिसरा विवाह हा मोहिते घराण्यातील पुतळा बाईसाहेब मोहिते यांच्याशी झालेला दिसून येतो आहे. हे झाल्यानंतर काही काळ मध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर 1656 जावळीचा परिसर, जावळीमध्ये असलेलं मोऱ्यांचं खडं सैन्य, त्याची स्वराज्याला असलेली आवश्यकता महाराजांना जाणवली आणि महाराजांनी मोऱ्यांना विवाह संबंधाने जोडायचा प्रयत्न केला, पण मोऱ्यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर महाराज आणि मोऱ्यांचं युद्ध झालं आणि जावळी महाराजांनी ताब्यात घेतली. एकंदरीत जावळीच्या खोऱ्यामध्ये मोऱ्यांची 7 घराणी आणि 8वं घराणं मोऱ्यांचं विशाळगडावर होतं. त्या घराण्याचे पूर्वज म्हणजे शंकरराय मोरे. तर महाराजांच्या या प्रस्तावाचा त्या विशाळगडच्या मोरे घराण्याने विचार केला आणि त्यांनी मात्र महाराजांना आपली कन्या देण्यास संमती दिली आणि महाराजांचा हा विवाह जावळी जिंकल्यानंतर जावळी खोऱ्यामध्ये झालाय. हा त्यांचा 4था विवाह आहे आणि तो मोरे घराण्यातल्या कन्येशी झाला. तो झाल्यानंतर महाराजांनी त्या मोऱ्यांना आपण तो विचारवंत असं म्हटलेलं आहे, कारण तुम्ही स्वराज्यासाठी विचार केला आणि म्हणून मग त्यांना त्या घराण्यामध्ये आपल्याला विचारे हे उपनाम सुद्धा आलेलं दिसून येत आहे. त्यामुळे ह्या 4थ्या पत्नी लक्ष्मीबाई साहेब विचारे. त्यानंतर आता हे 4 विवाह झालेले आहेत. हे विवाह झाल्यानंतर तोपर्यंत महाराजांच्या परिवारामध्ये महाराजांना 4 कन्यारत्न प्राप्त झाली आहेत, पण पुत्र नाही. आणि साहजिकच आहे की पुढे राज्यासाठी पुत्राची आवश्यकता होती, युवराज हवे. त्यामुळे जिजामातांच्या मनात विचार आला की आपला पुत्र एक तर युद्धाच्या धामधुमीत आहे, सतत त्याचं पाय एक घराच्या बाहेर, एक घरामध्ये, गड किल्ल्यांचं, स्वराज्याचं राजकारण, कुठे काही होऊ शकतं आणि त्याच्या या घराण्याला पुढे वारस हवा. आता ज्या 4 पत्नी आहेत त्यांच्यापासून तर पुत्र नाही झालाय आणि म्हणून जिजामातांनी तो विचार करत आणि त्याचबरोबर आपल्या पदरी असलेले जे काही मातब्बर घराणी होती त्यांना आपल्याशी बांधून ठेवण्याचा विचार करत त्या दृष्टिकोनातून महाराजांचे एका पाठोपाठ एक असे 3 विवाह करून दिले. आणि मग हे जे विवाह आहेत त्याच्यामध्ये एक पत्नी सकवारबाई गायकवाड, एक पत्नी गुणवंताबाई इंगळे आणि एक आहेत काशीबाई जाधव. मग आता हे 3 विवाह संपन्न झाले, म्हणजे एकूण 7 विवाह महाराजांचे इथे झाले आणि त्यानंतरच 2 महिन्याच्या कालावधीत 14 मे 1657 किल्ले पुरंदरावरती सईबाईंच्या पोटी युवराज संभाजी राजांचा जन्म झाला. आता जे उद्दिष्ट होतं ते बघायला गेलं तर तसं पूर्ण झालं होतं. महाराजांना तोपर्यंत 5 कन्या आणि 1 पुत्र तिथे आहेत, एवढा शिवपरिवार झालेलाही होता. पण त्याच दरम्यानच्या काळात शहाजी राजांनी त्यांना बंगळुरूला बोलावून घेतलं, कारण शहाजी राजांना आदिलशाही दरबारातल्या काही घडामोडी, काही हालचाली कळलेल्या होत्या आणि शहाजी राजांनी आपल्याला या पुत्राला बोलवून
त्यांनी अफजल खान मोहिमेबद्दल, अफजल खानाच्या स्वारीबद्दल महाराजांना जागरूक केलंय. आणि हे सगळं करत असताना त्यावेळेला शहाजी राजांनी दुहेरी जरा डाव केलाय. एकतर आपल्या पुत्राला का बोलवलं हे कोणाच्या मनात विकल्प येऊ नये हं, हं. म्हणून, आणि दुसरं म्हणजे जे संभाजी मोहिते महाराजांनी महाराष्ट्रातला कारभार स्वतःच्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजी राजांच्या जहागिरीचा कारभार बघणारे संभाजी मोहिते नाराज होऊन आपल्या बहिणीकडे गेलेले होते. त्यांचं मन राखण्याचा शहाजीराजांनी प्रयत्न केला आणि संभाजी मोहित्यांच्या मुलीशी आपल्या पुत्राचा विवाह करून दिला. त्यामुळे हा जो विवाह आहे हा बंगरुळ प्रांती झालेला आणि महाराजांचा शेवटचा विवाह आहे आणि तो अर्थातच सोयराबाई साहेब मोहित्यांबरोबर झालेला दिसून येतोय. आता अशा 8 पत्नी तिथे आपल्याला दिसतायत आणि मग महाराज तिथून परत आले आणि पुढे अफजल खानाचं वगैरे सगळा एकंदरीत इतिहासाचा भाग आपल्याला पुढे येतो. आता या 8 पत्नींचा विचार करता ह्या 8 पत्नी नंतर किल्ले राजगडावरती वास्तव्याला असलेल्या दिसतायत. पण अर्थातच त्या काळामध्ये महाराज नाहीयेत. छत्रसिंहासन धारण केलेलं नाहीये. त्यांची ओळख त्या काळात शिवाजी राजे म्हणून आहे आणि त्यांच्या पत्नीपदांना साजेसं असलेलं एक मराठमोळं साधं असं एक राहणीमान आपल्याला किल्ले राजगडावरती या पत्नींच्या बाबतीमधलं दिसून येत आहे. पुढे इतिहासामध्ये आपल्याला काही वेळेला काही पत्नींची पुढे नंतर अजिबातच नोंद मिळत नाही आणि त्यावरून आपल्याला काही गोष्टींची अनुमान बांधावी लागतात. आता मी जे काही बोलते याचं कारण असं आहे की मराठ्यांच्या इतिहासाची साधनं खूप तोकडी पडतायत. याचं कारण आपल्याकडचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे, आपल्याकडची जी कागदपत्र आहेत, ही आपल्याकडे पूर्णत्वाने नाही. कारण महाराजांच्या बाबतीतले जे काही पत्रव्यवहार असतील, जी कागदपत्र असतील, ती किल्ले रायगडावर राजधानीच्या ठिकाणी जी होती, ती ज्या वेळेला रायगड 1689 मध्ये जुल्फिकार खानाच्या ताब्यात गेला आणि मग त्याने रायगडाचं जे काही विध्वंस केला, त्याच्यामध्ये दफ्तरखाना सुद्धा जाळलेला दिसून येतो. त्यामुळे महत्वाची कागदपत्र त्यातल्या ज्या नोंदी आहेत, ह्या आपल्याला सगळ्या संपुष्टात आलेल्या दिसून येतात. नंतर आपल्याला हाच प्रकार पुन्हा पेशवाई कालखंडात सुद्धा घडलेला दिसतोय, की हैदराबादच्या निजामाने सुद्धा परत पेशवाई दफ्तरखाना जाळलेला होता आणि त्यामुळे मराठ्यांच्या साधनांसाठी, मराठ्यांच्या इतिहासाच्या नोंदींसाठी आपल्याला बऱ्याच प्रमाणात परकीय डॉक्युमेंट्स वरती अवलंबून राहावं लागतंय किंवा आदिलशहा, निजामशहा, औरंगजेब यांच्याकडच्या इतिहास लेखनावर अवलंबून राहावं लागतंय किंवा आपल्याकडे असलेली जी काही घराणी आहेत, त्या घराण्यांनी त्यांचे जे इतिहास लिहून ठेवले आहेत, जसे जेधे करीना, जेधे शकावली, तर त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतंय. मग ह्या इतिहास साधनातून आपल्याला कणाकणाने त्या गोष्टी घ्याव्या लागतात. आता ह्या अशा 8 पत्नी इथे आपल्याला त्यामुळे दिसत आहेत. त्यांचं विविध कागदपत्रातून त्यामुळे त्यांच्या ओळख मिळते. पण काही ठिकाणी त्या पत्नीचं पहिलं नाव दिलेलं आहे, काही ठिकाणी आडनावं चुकवली आहेत, काही ठिकाणी आडनावं एक दुसऱ्यांना लावलेली आहेत. बरं आपल्याकडे असं पण आहे, की काही घराण्यांना त्यांचे त्यांचे हुद्दे सुद्धा आहेत. त्यामुळे ते वेगळे परत वापरलेले दिसून येतायत. त्यामुळे संभ्रम बऱ्याच प्रमाणात निर्माण झालेला दिसून येतो. पण एक स्त्री म्हणून विचार करताना, की त्या पत्नींचं त्या काळातलं विवाह वय, त्यानंतर पहिला जेव्हा तिला पदर येतो, तो आल्यानंतर तिचा प्रसव काळाशी असलेला जो संबंध आहे तो, ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून आम्ही हे पूर्ण 8 विवाह कशा प्रकारे झाले हे मांडलेलं आहे. आणि त्या अनुमानानुसार मी सोयराबाई शेवटी घेतल्या आहेत.